फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील. कांदा बैठकीच्या निमित्तानं महायुतीच्या जागा वाटपाची आज दिल्लीमध्ये बैठक होता अशी टीका विरोधी पक्ष करत आहे. कांदा बैठकीच्या निमित्त नाही, कुठली महायुतीच्या बैठकीची दिल्लीमध्ये गरज नाही. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, त्यांच्या पक्षाचे नेते असं बसून हा आता जवळपास निर्णय झाला आहे. उद्यापर्यंत मला वाटते महायुतीच्या सीट जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी जी आहे ती निवडणूक आयोगाने पाण्याचा सातबारा संदर्भामध्ये तुम्ही महत्वाचा निर्णय घेतला आहे. धडाका तुमचा महसूल मंत्री म्हणून सुरू आणि पाण्याचा सातबारा काय असेल या संदर्भात आणि पाणी अल्निनो संदर्भात याच्या संदर्भात कसा फायदा होईल? एक पायलट आम्ही राज्यात सुरू करतो आहे. ग्रामपंचायतमध्ये जेवढे काही पाण्याचे सोर्सेस आहेत, ज्यातनं पाणी आपण जमिनीतनं घेतो, या पाण्याचं ऑडिट, किती पाणी उचललं, जमिनीमध्ये किती पाणी आपण भरतोय, याचं एक सुद्धा नियोजन करण्याचा विचार आहे. जर आपण हे नियोजन केलं नाही, जसं याचं प्रॉपर्टी कार्ड तयार केलं नाही, सातबारा तयार केला नाही, तर आपण जीवनभर पाणी उचलत राहू आणि कधी जमिनीत पाणी टाकणार नाही. त्यामुळे रिचार्ज शाफ्ट तयार करणे, मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे प्रकल्प घेणे, गावातलं पाणी गावातलं थांबवणे, घरासमोरचं पाणी घरासमोर थांबवणे आणि प्रत्येक थेंबानं थेंब पडणाऱ्या पाण्याचं नियोजन होणे, याचा हा एक योजना तयार करण्यात आली आहे. राज्याचा पाणी पुरवठा विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग ही योजना तयार करणार आहे. एक पायलट आम्ही विदर्भ आणि एक पायलट मराठवाड्यात सुरू करणार आहोत आणि यातनं एक पायलट पूर्ण झाल्यानंतर राज्यभरामध्ये संपूर्ण पाण्याचं ऑडिट, कुठल्याही प्रकारचं पाणी वापर असो, शेती असो की नळयोजनेचा पाणी वापर असो, आणि सोबतच जे पावसाचं पाणी पडणार आहे त्याचं थेंबन नियोजन हे करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावली. त्या विद्यार्थिनीशी संवादही साधला, काय सांगा? मी सकाळीच या विद्यार्थिनीशी बोललो आहे. तिने आपली आपबीती सांगितली आहे, गंभीर आहे. मी आज समाज कल्याण मंत्री यांच्याशी बोलणार आहे आणि समाज कल्याण मंत्र्याशी बोलून या जे हॉस्टेलचे मॅनेजर असतील, त्यातले जे काही लोक असतील, त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी विनंती राज्याच्या समाज कल्याण मंत्र्यांना मी करणार आहे. जीपीआर प्रणालीमध्ये महसूल विभागाचा अव्वल क्रमांक आला, तुमचं खूप अभिनंदन. महसूल विभाग अव्वल ठरला जनतेला सेवा देण्यावर. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा जी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आमच्या विभागाने ज्या सेवेला 50 कागदपत्र लागायचे, त्याशिवाय कुठलंही प्रमाणपत्र इश्यू होत नव्हतं, असे प्रमाणपत्र मात्र 2 किंवा 3 पेपरमध्ये आता इश्यू होतात. मग त्या ठिकाणी 12-13 प्रमाणपत्र असे या राज्यामध्ये जे रोज लागतात, विद्यार्थ्यापासून तर शेतकऱ्यापर्यंत. आता लिमिटेड डॉक्युमेंटवर आम्ही आता प्रमाणपत्र इश्यू करत असल्यामुळं जनतेला याचा फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये महसूल विभागाचे आमच्या सर्व जिल्हाधिकारी, आमचे विभागीय आयुक्त, आमचे SCS विकास खारगे यांनी अत्यंत मेहनत त्या ठिकाणी घेतली. ITचे वीरेंद्र सिंगजी यांनी बऱ्यापैकी याला मदत केली. त्यामुळं आज राज्यामध्ये महसूल विभागामध्ये सेवा देण्यामध्ये आम्ही समोर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. अजितदादा सगळं आलबेल असल्याचं चिन्ह नाही असल्याचं पाहायला मिळतं. काल छगन भुजबळ आणि तटकऱ्यामध्ये वाद झाल्याच्या देखील बातम्या समोर आल्या. मित्रपक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? मला वाटत नाही काही वाद झाला, कारण छगन भुजबळजी माझ्यासोबतच रात्री 10:30 पर्यंत आम्ही सोबत होतो. एकदम चांगला संवाद होता. त्यामुळे तुम्हाला कशी बातमी आली मला माहिती नाही. अजितदादांकडे अत्यंत अर्थखात्र तुम्ही तर त्यांना अद्याप देण्यात आले नाही, त्यामुळे काल त्यांनी त्यांच्या आमदारांच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याची माहिती नाही. नाही, तुम्हाला काय नाराजी माहीत झाली मला माहीत नाही, पण मला याबद्दलची काही माहिती नाही. पुण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचं सांगितलं मी, महायुतीचा निर्णय उद्यापर्यंत होणार आहे.
भाजप हा सर्व मित्र पक्षाचा सन्मान ठेवेल. आपण मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे प्रमुख आणि केंद्र सरकारकडे ओबीसी समाजाचे राज्यातील काही प्रश्न प्रलंबित आहे ते मागे पण आपण म्हटलं होतं की पुसू त्याला आहे. मागच्या आठवड्यामध्ये ओबीसी कॅबिनेट सब कमिटीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये सर्वच मंत्री होते आणि काही आम्ही अजेंडा ठरवला. त्याचं प्रोसिडिंगही झालं. आता केंद्राकडे प्रश्नाकरता मी स्वतः केंद्रामध्ये जाणार आहे. लक्ष्मण हाके सुद्धा त्या बैठकीला त्यांचं एक निवेदन होतं ते सुद्धा आम्ही स्वीकारलं. त्यांनी काही प्रश्न मांडले हे सुद्धा आम्ही पुढे नेतो आहे. एकंदरीत या राज्यामध्ये ओबीसी 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाचे प्रश्न हे सोडवणे या समितीची जबाबदारी आहे. या राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे हे या ठिकाणी पुढाकार घेत आहे. पण हे करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ओबीसीच्या कल्याणाकरता ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना पुढे नेणे आणि समाजापर्यंत पोहोचवणे ही भूमिका आहे. आणि मराठा आणि ओबीसी समाज समोर समोर येणार नाही. या ताटातलं त्या ताटात जाणार नाही, त्या ताटातलं त्या ताटात जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सब कमिटीला दिल्या आहेत. आणि त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीच्या हक्काचं काही जाऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. सर एक प्रश्न आहे, नागपूरसाठी अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टी झाल्या. आउटर रिंग रोड जो इंट्रा रिंग रोड आहे त्यासाठी पैसे मंजूर झाले आणि पहिली रजिस्ट्री जी आहे नवीन नागपूरसाठी ती पण झाली आहे 4.5 कोटीपेक्षा जास्त मोबदल्यानंतर. आज मला गोष्टीचा आनंद आहे की नागपूरच्या नवीन नागपूर आणि रिंग रोड करता जो मोबदला शासनाने दिलाय तो अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलाय. शेतकरी खुश झाले आहेत आणि आता तर त्यांना प्लॉट मिळणार आहे. 12.5% डेव्हलपमेंटच्या हिशोबाने तेवढा मिळणार नाही, पण 1000-1500 फूटचे प्लॉटिंग मिळणार आहेत. त्यांना तिथे व्यवसाय करण्याकरता जागा मिळणार आहे. आणि काल शासनाने जो निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी की आता या आउटर रिंग रोड किंवा नवीन नागपूरच्या संपादनाला जी स्टॅम्प ड्युटी लागतं ती NMRDAला गव्हर्नमेंटला भरावी लागतं, म्हणजे आमच्या महसूल खात्याला ती 692 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय सुद्धा आमच्या खात्याने घेतलेला आहे. काल नागपूरमध्ये एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की अनेक दिवसापासून प्रशासकीय इमारत नागपूरमध्ये नव्हती. आता नागपूरमध्ये काल मुख्यमंत्री मोदी यांच्या मंजुरीनंतर आमचे PWD मिनिस्टर शिवेंद्रराजे यांनी 65 कोटीची प्रशासकीय इमारत नागपूरमध्ये मंजूर केलेली आहे. त्याचे आदेश आता निघाले आहेत. सर जर काल काँग्रेस अध्यक्ष काढण्यात होती काय की आहे जिकडे आपल्या उपयोग किया था. हर्षवर्धन सपकाळ इन्होंने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी के ऊपर जो कल टिप्पणी की है वो बहुत ही अश्लील है. यह हर्षवर्धन सपकाळ का नीच प्रवृत्ति का प्रदर्शन है. हर्षवर्धन सपकाळ की बुद्धि बुद्धिहीन हो गई है. अपोजिशन में होने के कारण उनका भ्रम निराश हो चुका है और इस प्रकार के वक्तव्य करके गांव गांव में समाज में तेड़ निर्माण करना, समाज में झगड़ा निर्माण करना और समाज में एक जो अच्छा वातावरण महाराष्ट्र में उसको खराब करना, ये वक्तव्य करके उन्होंने बहुत बड़ी गलती की है. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हर्षवर्धन सपकाळ को महाराष्ट्र में नहीं घूमने देगा, ये स्थिति में आया हुआ है. अब हर्षवर्धन सपकाळ नहीं सुधरे तो उनको उसका भुगतना पड़ेगा. अब इसके बाद प्रधानमंत्री मोदी जी और देवेंद्र फडणवीस जी पे टीका करना उन्हें छोड़ देना चाहिए. संस्कार में भाषा में जो बोलना है बोलना चाहिए. उनकी नीच और नालायक पद्धति को हम नहीं छोड़ेंगे. मुंबई में कुछ सोसाइटी में बकरा लेके जाने के लिए काफी मीरा भाईंदर की घटना हुई है बकरियां मुझे- मारने के ऊपर लेके. मुझे अभी वो चेक करना पड़ेगा, लेकिन महाराष्ट्र में हमने ये प्रयास किया है बकरी ईद के समय गौ नहीं कटेगी. जिन्होंने गौ काटा वो मुकामी जाएंगे, जिन्होंने गौ काटा है उनको जेल में डालेंगे, जिन्होंने यह प्रयास किया उनको भी जेल में डालेंगे. महाराष्ट्र में इस प्रकार से बदमाशी नहीं चलेगी. महाराष्ट्र में इस प्रकार से बदमाशी नहीं चलेगी. हमारी गौ माता को कोई भी हाथ ना लगाए और गौ माता को हाथ लगाए
तो हम लोग सारे रास्ते पे रहेंगे। मैं सभी एसपी और कलेक्टर को हमारे मुख्यमंत्री ने कहा है कि इसके लिए पूरी कड़ी नजर रखिए, और ऐसी कोई कंप्लेंट आती है महाराष्ट्र में उसको भी हम पूरी तरह से सीरियस लेंगे, और किसी ने गुनाह किया होगा उसको नहीं छोड़ेंगे। एसआईआर को लेके सुप्रीम कोर्ट में आज अंतिम फैसला आया एसआईआर को लेके, उन्होंने सुप्रीम कोर्ट ने बोला है कि ये पूरा तरीके से अवैध है, सॉरी वैध है। तो इसे आप कैसे देखते चुनाव आयोग को एसआईआर करना ही चाहिए। हमने कई बार हाईकोर्ट में अपील की है। हमारी जो मतदाता सूची है उसमें दुबार तिबार चौबार जहां लोग रहते हैं उनके भी नाम हैं, तो एक बार एसआईआर होकर ये यादी फिल्टर होगी और इसमें पूरा 100% वोटिंग होगा। आज अगर आप देखें 50% 60% वोटिंग होता है, क्योंकि जो लिस्ट है वो पूरी तरह से जो होनी चाहिए वैसी नहीं है। मुझे लगता है एसआईआर करना ये देश के लोकशाही के लिए, स्वतंत्रता के लोकशाही के लिए और हमारा संविधान मजबूत करने के लिए, और चुनाव जो होते हैं वो पूरे पारदर्शी से होनी चाहिए, डुप्लीकेट वोटिंग नहीं होना चाहिए, इसलिए एसआईआर है। कांग्रेस के नेता भाजपा पे आरोप लगा रहे हैं उनके जो पार्षद नॉट रीचेबल है उसको लेकर। मैं कांग्रेस के नेताओं को बहुत ही विनतीपूर्वक कहूंगा, उन्होंने झांक के देखना चाहिए खुद के अंदर में कि आपके पार्टी के लोग दूसरे पार्टी पे क्यों जा रहे हैं। क्या आपका नेतृत्व कम पड़ रहा है? क्या आपको संभालने की क्षमता उनमें नहीं है? ऐसा क्यों हो रहा है? ये एक बार खुद के आत्मपरीक्षण करना होगा। जब व्यक्ति आत्मपरीक्षण नहीं करता है तब ऐसी चीजें होती है। तो मुझे लगता है बीजेपी पे दोष देने के बजाय काँग्रेस ने खुद ही इसका आत्मचिंतन करना चाहिए। महाराष्ट्रामध्ये गोहत्या संदर्भामध्ये तीन मोक्का त्याचे गुन्हे जे दाखल झाले, चंद्रपूरमध्ये एक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 2. संदीप पाटील जे आयजी आहेत त्यांनी या संदर्भामध्ये रिपोर्ट दिला. 3 मुक्का जे आहे सुरू करण्यात आलेले आहे 3 प्रकरणामध्ये. महाराष्ट्रातली पहिली कारवाई चंद्रपूर आणि नाशिक. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या, आदेश दिले होते की महाराष्ट्रात गोहत्या होणार नाही। महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गोहत्या केली त्यांना मोका कारवाई होईल। यानंतर गोमातेला हात लावू नये, ज्यांनी असं केलं असेल त्यांची तक्रार जर आली सरकारकडे, सरकार त्यांना सोडणार नाही। यानंतर गोमातेला हात लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, आणि हिंदू धर्माच्या हृदयात त्या ठिकाणी तीव्र असंतोष तयार होऊ नये याची भावना, याची खबरदारी गौला हात लावण्यापूर्वी त्यांनी घ्यावी। यानंतर गौमातेला हात लावणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस यंत्रणा, आमचा जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहे। आजच नाही, बकरी ईदलाच नाही, यानंतरही गौ ही या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहील याची काळजी सरकार घेत आहे। विदर्भातल्या 5ही जागांवर काँग्रेसकडून फारशी इच्छुक उमेदवार दिसत नाही आहे। एकतर बहुमत नाही, दुसऱ्या बाजूला काँग्रेस कोणती अंतर्गत गटबाजी, कशा पद्धतीने मी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो, तसंही ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही 70%च्या वर मतदानावर आहे। इतक्या उन्हामध्ये, अल निनोच्या प्रभावामध्ये वाहनाचे खर्च, इतर खर्च न करता या निवडणुकीत त्यांनी अनौपच करण्याचा प्रयत्न करावा। जर काँग्रेसने ही भूमिका घेतली तर आम्ही त्यांचं अभिनंदन करू। काल यावरच वडेट्टीवार म्हणाले की चर्चा करण्यासाठी भाजपने सामोरे यावं, किमान तुम्ही तरी सामोरे यावं, चर्चा करावी, नंतर मग आपण। नक्कीच मी वडेट्टीवारजी आणि काँग्रेसच्या नेत्यासोबत चर्चा करेल। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण चर्चा करतील आणि यावर योग्य आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं की या दुष्काळी परिस्थितीमध्ये जर मतदानाची टक्केवारी एवढी समोर असेल तर निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी फारच त्या ठिकाणी ओढताड करून शेवटी बहुमताकडे निवडणूक जात असतं। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करावा, आम्ही त्यांना विनंती करू, पण मला वाटतं या निवडणुका होऊ नये, या अनौपच व्हाव्या अशी माझी विनंती आहे।